देवा, आज काही मागायला नाही, थँक्यू म्हणायला आले. कधी कधी ना तू अशी काहीतरी कमाल करून जातोस की मुळात तू देव असल्याची पुरेपूर जाणीवच होते. आजही मला नव्याने पण व्यवस्थित कळलंय की आम्ही किती बडाया मारल्या ना माणसांनी की आम्हाला आयुष्य समजलंय, तरी आयुष्य हे काहीतरी गुगली टाकतच. तो माणूस ज्याचं त्या रेस्टॉरंटमधलं बोलणं माझ्या मनाला एवढं भिडलं होतं, मला आज कळतंय की तो दुसरा तिसरा कुणीही नसून माझा नवरा आहे. थँक्यू 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 देवा, मला हा नवरा दिल्याबद्दल. राजवाड्यांबद्दल मला काय वाटतंय ह्याबद्दल आता मला कुठलीच शंका मनात उरली नाहीये. मला आयुष्यभर त्यांच्यावर असंच मनापासून प्रेम करायचंय आणि अर्थात ते मी करीनच. तू फक्त आशीर्वाद दे. काय ग, तचकलीस? ठीक आहेस ना? हां ठीक आहे. नाही म्हणजे खूप वेळ तुझी प्रार्थना चालली होती ना, काय देवाकडे माफी मागत होतीस? माफी कशासाठी? अगं कालच्यासाठी. एक मिनिट, मला नाही कळत आहे. म्हणजे 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 तुला काहीच आठवत नाहीये? काल तू पार्टीमध्ये जो काही धिंगाणा घातलास ना, त्यासाठी माफी मागत होतीस का? मी काय काय धिंगाणा घातला? मी काय केलं काल? हा म्हणजे तुला काही आठवतच नाहीये? काल किती बेभान झाली होतीस तू पार्टीमध्ये. दारू प्यायली होतीस? काय बोलताय काकू? मी दारू वगैरे काही पित नाही. हो माहिती आहे, म्हटलं चुकून प्यायली असशील. प्यायली होतीस का? काय नाचत होतीस, काय धिंगाणा घालत होतीस, अगदी बेभान झाली होतीस, वाटेल ते बडबडत होतीस. अगं म्हणजे आम्हालाही कळत नव्हतं की ही आमचीच स्वानंदी आहे का. बापरे बापरे बापरे. आणि त्या नादात बिचारी किमया. एक मिनिट, त्यांचं काय? घ्या आता, ही आठवत नाहीये तुला? काकू ऐका ना, तुम्ही असं कोड्यात नका ना बोलू. मला जरा स्पष्ट सांगा बरं, काय झालंय नक्की? अगं इतके दिवसाचा किमयाबद्दलचा राग तुझ्या मनात जो खतखतत होता ना, तो सगळा बाहेर काढलास बडाबडा. बाई 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 बाई, पहिल्यांदाच बघितलं मी हे असं तुझं रूप. काय काय वाटेल ते बडबडत होतीस ग बाई. एकदा तर तिच्या अंगावर नुसती अशी धावून गेली, समर मध्ये आला, नाही तर तिला मारलंच असतंस तू. बापरे, म्हणजे बघवतच नव्हतं मला. अशी काय वाटेल ते वागत होतीस तू. त्यामुळे बिचारी किमया ती तडकाफडकी त्यामुळेच निघून गेली असणार. तुम्ही काही बोलला नाही, काही गोंधळ झाला नाही. तुम्हाला ते म्हणजे मध्येच तुमचं डोकं दुखायला लागलं, मी तुम्हाला रूम मध्ये घेऊन आलो आणि तुम्ही गाढ झोपलात, बस एवढंच घडलं.